Mumbai is a city of dreams, yaar. Heavy rains lashed Mumbai today, leading to waterlogging. Mumbai has found its new Raja in the BJP. Burying a 20-year-old feud, the Thackeray brothers are now set to make their bhaichara official. A political war of words in the run-up to the BNC poll has become an excuse to hurl hate. Bombay is not a Maharashtra city, it is an international city. कैसा हराया? नमस्कार मित्रांनो, झाल्या निवडणुका, लागले निकाल. बीजेपी 89 जागा, उद्धव ठाकरे गट 65 जागा, शिंदे गट 29 जागा आणि काँग्रेस 24 जागा. हे आकडे तर आता अगदी सगळ्यांना पाठच झाली असते. नेहमीप्रमाणे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा थरारक आणि रंगतदार ठरलं. टीव्ही स्टुडिओत चर्चा रंगल्या, सोशल मीडियावर ट्रोलिंग झालं, समर्थकांनी जल्लोष केला आणि विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले. तुम्हीही हे सगळं पाहिलंच असेल आणि थोडीफार मज्जाही आली असेल. आणि आता तर पुढचा सस्पेन्सही सुरू झाला आहे, तो म्हणजे महापौर कोणाचा आणि कोणता पक्ष शहरावर पकड मिळवणार आहे. पण आता जरा थांबा आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारून बघा. आपण रस्ते, पाणी, ट्रॅफिक, कचरा, बेरोजगारी आणि लोकलचा जीव घेणा प्रवास या सगळ्यांवर चर्चा केली का? की पुन्हा एकदा आपण मराठी माणूस, हिंदू मुस्लिम, पक्षनिष्ठा, घराणेशाही या नेहमीच चौकटीत अडकलो. मित्रांनो, खरंच विचार करून बघा, या पूर्ण निवडणुकीत कोणत्या पक्षाने रोजच्या समस्यांवर गंभीर चर्चा केली? कोण ट्रॅफिकवर बोललं, कोण लोकलमधील मृत्यूंवर बोललं, कोण पाणी कपातीवर, ड्रेनेजवर, कचऱ्यावर बोललं. आज निवडणूक झाली आणि पुन्हा 5 वर्षांनी या निवडणुका परत होतील, पण तोपर्यंत या समस्या तशाच राहणार आहेत. निवडणुकीत सगळे नेते म्हणतात, मला मत द्या, मी तुमची सेवा करीन, तुमच्या विकासासाठी मला संधी द्या. पण निवडणूक जशी संपते तशीच ही सेवा अचानक गायब होते. नेते सेलिब्रिटी बनतात आणि सर्वसामान्य माणूस पुन्हा त्याच अडचणीत अडकतो. फास्ट मुंबईत तसेच पुण्यात माणसं माणूस म्हणून नाही तर मुंगीसारखी जगत राहतात. दररोज ट्रॅफिकमध्ये अडकलेला नोकरदार, लोकलमध्ये लटकून जीव धोक्यात घालणारा प्रवासी, चेंगराचेंगरीत मरणारे आणि जखमी होणारे लोक, पाण्याची सततची कपात, पावसाळ्यात पाण्याखाली गेलेले रस्ते, जिथे पाहाल तिथे कचरा, ना सिव्हिक सेन्स ना जबाबदारी. पण तरी सुद्धा आपण म्हणतो मुंबई आहे, चालायचंच. आणि गंमत म्हणजे रस्ते खराब असले की आपण शिव्या घालतो गडकरींना, पण हेच रस्ते आपल्या नगरसेवकांच्या अखत्यारीत येतात हे आपल्याला माहीतच नसतं. आणि माहीत असूनही आपण ते विसरून जातो. आणि ही समस्या फक्त मुंबईची नाही, पुणे, ठाणे, नाशिक सगळीकडे तीच परिस्थिती आहे. म्हणून मित्रांनो, आज मी तुमच्या डोळ्यांवरचा थोडासा पडदा बाजूला करण्याचा प्रयत्न करणार आहे. राजकारणाच्या गोंगाटातून तुम्हाला थोडंसं बाहेर काढून आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या खऱ्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत, ज्या तुमच्याही डोळ्यांसमोर आहेत, त्या आठवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. नवी मुंबईमध्ये भाजप आघाडीवर आहे. 2 वर्षात बघा मुंबई खड्डेमुक्त होईल आणि मुंबईमध्ये एकही खड्डा ठाकरेंची शिवसेना 58. हमारी महायुति विकास के एजेंडे पर 2 वर्षात कुठच्याही शहराचे मी रस्ते खड्डेमुक्त करीन. तो माणूस खोटं बोलत आहे. The municipal water supply is insufficient. लोग बहुत है और घर छोटे हैं. मुंबई है, यहाँ ऐसा ही होता है. BMCच्या निवडणुका झाल्या की आपण काय बघतो? BJPला एवढ्या सीट्स मिळाल्या, शिवसेनाला एवढ्या, काँग्रेसला एवढ्या. पण खरं सांगायचं तर यामागची खरी रचना आपल्यापैकी फार कमी लोकांना माहीत असते. म्हणून खऱ्या मुद्द्यांवर जाण्याआधी खरं तर या निवडणुका नेमक्या कोणासाठी आणि कशासाठी होतात ते पाहूया. आता मुंबईचंच उदाहरण घेऊया. संपूर्ण मुंबई शहर साधारण 227 वॉर्ड्समध्ये विभागलेलं आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक 60 ते 70 हजार लोकसंख्येमागे एक नगरसेवक निवडून दिला जातो. आपण मतदान करताना थेट महापौराला निवडत नाही, पण आपल्या वॉर्डमधल्या नगरसेवकाला निवडतो. आता हा नगरसेवक नेमका काय करतो? आपल्या आजूबाजूचे रस्ते, गटारं, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट्स, शाळा आणि दवाखाने हे सगळे विषय थेट त्या वॉर्डच्या अखत्यारीत येतात. रस्ता खराब झाला, ड्रेनेज तुंबला, लाईट बंद आहे, या सगळ्यासाठी पहिला जबाबदार माणूस तो नगरसेवकच असतो. निवडून आलेले हे सगळे नगरसेवक मग एकत्र येऊन महापौर निवडतात. महापौर म्हणजे शहराचा पहिला नागरिक. तो सभेचं अध्यक्षपद भूषवतो, शहराचं प्रतिनिधित्व करतो आणि मोठ्या निर्णयांना दिशा देतो. म्हणजे थोडक्यात काय, नगरसेवक आपल्या भागातलं रोजचं काम पाहतो, महापौर संपूर्ण शहराचं नेतृत्व करतो आणि ॲक्च्युअल कामाची अंमलबजावणी प्रशासन करतं. चला तर मग आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे एक एक करून पाहूया. बॉम्बे, the city I hated.
I never thought I'd be able to fit in here. The hustle, the bustle, the unkind eyes, the madness and all was just too much for a little boy from Kerala. I'd never seen people in such a hurry. People who didn't have the time to stop and breathe. People fighting for that inch. People struggling and just barely making it. Why would anyone want to live here? पहिला मुद्दा म्हणजे लोकल ट्रेनचा प्रश्न. 9 जून 2025 सकाळी ठीक 8:30 वाजता कसाऱ्यावरून CSMTकडे जाणारी लोकल ट्रेन नेहमीसारखीच प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. ट्रेन जशी मुंब्रा परिसरात पोहोचली त्याचवेळी समोरच्या ट्रॅकवरून दुसरी ट्रेन जात होती. त्या ट्रेनमध्येही लोक दरवाजाला लटकूनच प्रवास करत होते. त्या ट्रेनमधल्या एका माणसाची बॅग कसारच्या ट्रेनमधील फूडबोर्डवर लटकून प्रवास करणाऱ्या 13 लोकांना लागली. त्या क्षणी हात सुटला आणि क्षणात फूडबोर्डवर लटकून प्रवास करणारे 13 प्रवासी एकाच वेळी खाली पडले. हा प्रसंग ऐकायला खूपच धक्कादायक आहे, पण वास्तव सांगायचं झालं तर मुंबईत असे अपघात काही नवीन नाहीत. ऑफिशियल डेटानुसार मुंबई शहरात दररोज सरासरी 7 लोक ट्रेनमधून पडून जखमी होतात किंवा आपला जीव गमावतात आणि हे वर्षानुवर्ष तसंच सुरू आहे. 2017मध्ये एल्फिस्टन रोड स्टेशनवर 2-3 ट्रेनचा क्राऊड एकाच फूट ओव्हर ब्रिजवर आला. त्याचवेळी चेंगराचेंगरी झाली आणि 23 लोकांचा मृत्यू झाला. आता खरं कारण काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. अलीकडच्या अंदाजानुसार मुंबईची लोकसंख्या फक्त BMCच्या हद्दीत सुमारे 1,25,00,000 आहे आणि जर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश धरला तर ही संख्या थेट 2.5 कोटींच्या आसपास जाते. मुंबई लोकल ही या शहराची खरी लाईफलाईन आहे. दररोज साधारण 60 ते 80 लाख लोक फक्त लोकलनेच प्रवास करतात. रेल्वेच्या नियमांनुसार एका 12 डब्यांच्या लोकलची स्टँडर्ड कपॅसिटी साधारण 3,500 लोकांची आहे, पण प्रत्यक्षात एका लोकलमध्ये 4,500 ते 5,500 लोक कोंबले जातात. म्हणजेच प्रत्येक ट्रेनमध्ये 1,500 ते 2,000 लोक जास्तच चढतात आणि मुंबईत दररोज साधारण 3,000 लोकल फेऱ्या होतात. म्हणजे स्टँडर्ड कपॅसिटीने पाहिलं तर ह्या 3,000 फेऱ्यांमधून दररोज 1 कोटी लोकांचा प्रवास सुरक्षितपणे व्हायला हवा, पण प्रत्यक्षात काय होतं? त्याच सिस्टीमवर दररोज 50 ते 60 लाख लोकांचा ओव्हरलोड टाकला जातो, तोही पीक आवर्समध्ये एकाच वेळी. म्हणूनच दारात लटकलेली माणसं, प्लॅटफॉर्मवर पडलेले प्रवासी, चेंगराचेंगरी आणि रोजच्या येणाऱ्या मृत्यूच्या बातम्या आज एकदम कॉमन झाले आहेत. आता एकदा आठवून बघा, या मुद्द्यावर कोणत्या पक्षाने किंवा कोणत्या नेत्याने खरंच काही बोललं आहे का? हा दुसरा मोठा मुद्दा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. खरं सांगायचं झालं तर मुंबई ही प्लॅन्ड सिटी नाही. मुंबई ही एक ॲडजस्टेड सिटी आहे. जुनी मुंबई असो किंवा नवी मुंबई, हे शहर नियोजनातून वाढलेलं नाही, तर गरजेनुसार वेळोवेळी जशी परिस्थिती येईल तशी कोंडत वाढलेलं आहे. आज मुंबईतले बहुतांश रस्ते खूपच अरुंद आहेत. अनेक ठिकाणी चालण्यासाठी प्रॉपर फुटपाथ सुद्धा उपलब्ध नाही आणि जिथे फुटपाथ आहे तिथेही पादचाऱ्यांना नीट चालायला जागाच मिळत नाही, कारण त्या फुटपाथवर हातगाड्या उभ्या असतात, भाजीवाले बसलेले असतात, छोटे मोठे स्टॉल्स असतात आणि सर्वत्र राजकीय फलक आणि फ्लेक्स लावलेले असतात. प्रत्येक चौकात, प्रत्येक भिंतीवर आणि प्रत्येक फुटपाथावर कोणाचा तरी फ्लेक्स दिसतो आणि या सगळ्यावर कोणाचंही ठोस नियंत्रण नाही. याचा थेट परिणाम असा होतो की लोक रस्त्यावरून चालायला लागतात, गाड्या आणि माणसं एकाच जागेतून हालचाल करतात आणि मग अपघात झाले तर आपण सहज म्हणतो मुंबई आहे, चालायचंच. पण हे फक्त अपघात नाही, हे वाईट इन्फ्रास्ट्रक्चरचे थेट परिणाम आहेत. जैसे आप देख रहे हैं यहाँ पे फुटपाथ नहीं है, इतनी ज़्यादा कार लगी हुई है. जब हमारी स्कूल बस आती है तो हमारे बच्चे सेफ नहीं है. यहाँ पे कोई नहीं पूछता है. जब एक्सीडेंट होते हैं, आपने देखे बस के एक्सीडेंट, उसमें बच्चों के इतने ज़्यादा एक्सीडेंट हो रहे हैं. सो हमें लगता है कि प्रॉपर फुटपाथ होना चाहिए. हमारे बिल्डिंग में जब प्रॉब्लम हुआ, फायर ब्रिगेड आई, वो टर्न भी नहीं ले पा रही है. सो क्या वो लोगों को बचाए? हा प्रसंग ऐकायला धक्कादायक वाटतो, पण दुर्दैवाने हा एकमेव प्रसंग नाही. आज मुंबईत अनेक भागांमध्ये अग्निशामक वाहनं, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवा पोहोचूच शकत नाही आणि याच वेळी रस्त्यांची अवस्था सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. जागोजागी खड्डे आहेत. पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली जातात, नवं पॅचवर्क केलं जातं आणि काही दिवसांतच ते खड्डे पुन्हा दिसू लागतात. मुंबई शहरात साधारण 15 ते 16 वेगवेगळे विभाग काम करत आहेत. रस्त्याखाली पाण्याच्या लाईन्स आहेत, ड्रेनेज लाईन्स आहेत, गॅस लाईन्स आहेत, टेलिफोन आणि इंटरनेटच्या केबल्स आहेत, वीज पुरवठ्याच्या लाईन्स आहेत. म्हणजे एकाच रस्त्याखाली अनेक विभागाची यंत्रणा कार्यरत आहे.
पण समस्या अशी आहे रस्त्यांच्या खालती 42 की 43 आता युटिलिटीज आहेत. कॉन्क्रीटचे रस्ते झालेत आणि BSTला आठवतंय की अरे आमची लाईनच नाही गेली, किंवा मग MTNL कधी जागा होतं, कधी महानगर गॅस असेल. की या सगळ्या विभागांमध्ये योग्य कोऑर्डिनेशनच नाही. याचा परिणाम काय होतो? रस्त्याची गुणवत्ता खराब होते, खड्डे तयार होतात आणि ट्रॅफिकही वाढतं. तरी सुद्धा आपण याला सिस्टीम फेलियर म्हणत नाही, आपण याला मुंबई आहे असं म्हणून स्वीकारतो. आणि जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा ठरत नाही तोपर्यंत हे रस्तेही तसेच राहणार आणि आपणही तसेच ॲडजस्ट करत राहणार. आता तिसरा मोठा मुद्दा म्हणजे सिव्हिक सेन्स. आपण नेहमी म्हणतो की लोकांमध्ये सिव्हिक सेन्स नाही, पण खरं पाहिलं तर या समस्येची मुळं फक्त लोकांमध्ये नाहीत तर व्यवस्थेमध्येही खोलवर आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी योग्य जागाच उपलब्ध नाही. कचऱ्याच्या कुंड्या नाहीत आणि असतील तर त्या तुटलेल्या असतात किंवा कायम ओव्हरफ्लो झालेल्या असतात. अशा परिस्थितीत कचरा नेमका टाकायचा कुठे हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो. याचा परिणाम असा होतो की जागोजागी कचऱ्याचे ढीग तयार होतात, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर आणि नाल्यांच्या तोंडाशी. आणि मग पावसाळा आला की हे कचरे नाल्यांमध्ये जातात, नाल्या तुंबतात, रस्त्यांवर पाणी साचतं आणि त्याचा त्रास पुन्हा सामान्य माणसालाच होतो. रेल्वे स्टेशनचं उदाहरण घ्या. स्टेशनचे कोपरे, भिंती आणि पायऱ्या थुंकीच्या डागाने भरलेल्या दिसतात. इथे थुंकू नका असं फलक लावलेलं असतं, पण त्याच वेळी थुंकण्यासाठी ना स्पिटून्स असतात ना कोणतेही पर्यायी व्यवस्था. म्हणजे नियम आहेत पण सुविधा नाहीत. महापालिका स्वच्छतेबद्दल बोलते, जाहिराती करते, मोहिमा राबवते, स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा होते पण प्रत्यक्ष मैदानात स्वच्छतेची यंत्रणा पुरेशी दिसत नाही. स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे. सार्वजनिक ठिकाणी देखभाल नाही, कचरा उचलण्याचा ठराविक वेळही ठरलेला नाही आणि अशा अवस्थेत आपण सगळं ओझं फक्त लोकांवर टाकतो. हो, हे खरं आहे की लोकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. कचरा कुठेही टाकणं चुकीचंच आहे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणेही चूक आहे. पण प्रश्न असा आहे, जर सिस्टीम व्यवस्थित नसेल तर सिव्हिक सेन्स एकट्याने कसा टिकणार? सिव्हिक सेन्स हा फक्त सवयीचा प्रश्न नाही, तो सिस्टीम डिझाईनचा प्रश्न आहे. जोपर्यंत महापालिका योग्य सुविधा, नियमित स्वच्छता आणि कठोर अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत ह्या समस्या सुटणार नाहीत. आता चौथा मुद्दा म्हणजे पाणी. We have to depend on water tankers even during a good monsoon. The municipal water supply is insufficient. मुंबईत अनेक ठिकाणी असे भाग आहेत जिथे पाणी दररोज येत नाही. कुठे एका दिवसाआड, कुठे 2 दिवसाआड, तर कुठे थेट टँकरवर अवलंबून राहावं लागतं. आणि दुसरीकडे Heavy rains lashed Mumbai today, leading to waterlogging in many areas. The heavy rainfall and waterlogging has also caused traffic snarls in different parts of the city. But दुसरीकडे पावसाळा आला की मुंबईत रस्ते पाण्याने भरून वाहतात. कुठे गुडघ्यापर्यंत, कुठे कमरेपर्यंत पाणी साचतं. मग हे सगळं फक्त निसर्गाचंच कारण आहे का? तर पूर्णपणे नाही. मुंबईची जिओग्राफी खरंच अवघड आहे. मुंबई समुद्रकिनारी वसलेलं शहर आहे आणि अनेक भाग नीच भूभागात आहेत. पण त्याचवेळी मुंबईची ड्रेनेज सिस्टीम अजूनही अनेक ठिकाणी 100 वर्षापूर्वींच्या क्षमतेवर चालते. आजची लोकसंख्या, आजचं कचऱ्याचं प्रमाण आणि आजच्या पावसाचं इंटेन्सिटी या सगळ्यांसाठी ती सिस्टीम अपुरी पडते. नाले वेळेवर साफ होत नाहीत, कचरा त्यात साचतो आणि पहिल्याच मुसळधार पावसात पाणी थेट रस्त्यावर येतं. ज्या शहरात पाणी साठवण्याची योग्य व्यवस्था नाही, पावसाचं पाणी वाहून जातं आणि काही महिन्यांनी पुन्हा पाण्याची कपात सुरू होते. ती समस्या निसर्गाची नसून प्लॅनिंगची आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या विषयावर कोणत्याही पक्षाने किंवा नेत्याने ठोसपणे काहीही बोललेलं नाही. आता पाचवा आणि सगळ्यात वेदनादायक मुद्दा म्हणजे बेरोजगारी. निवडणुकीच्या काळात एक वेगळंच चित्र दिसतं. लोकांना सभेला बोलावलं जातं, प्रचारासाठी फिरवलं जातं, जेवणाची सोय केली जाते आणि कधी कधी प्रत्येक वोट मागे 5,000 रुपये हातात ठेवले जातात. त्या दिवशी लोकांना वाटतं बरं झालं, चांगले पैसे मिळाले. पण निवडणूक संपते, निकाल लागतात आणि मग त्याच लोकांना कोणीही विचारत नाही. तेच लोक दुसऱ्या दिवशी पुन्हा रोजगाराच्या शोधात इकडे तिकडे फिरायला लागतात. नोकरी नसते, काम नसतो आणि भविष्याबद्दल कुठलाही ठोस प्लॅन नसतो. आणि इथेच खरी फसवणूक होते. निवडणुकीत मिळालेले ते 5,000 रुपये 2-4 दिवसांत संपतात, पण बेरोजगारी पुन्हा तशीच उभी राहते.
महानगरपालिकांमध्ये कंत्राटी कामांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी ओळखीने लोक भरले जातात. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय होतं, आपल्या शिक्षण व्यवस्थेची दुरावस्थाच वेगळी आहे. आपल्या मुलांना डिग्री मिळते पण स्किल मिळत नाही. प्रॅक्टिकल ज्ञान नसल्यामुळे खाजगी इंडस्ट्रीला लागणाऱ्या कौशल्यांचा अभाव राहतो. मग काय होतं, खाजगी कंपन्या दुसऱ्या राज्यांतून लोक भरती करतात कारण त्यांच्याकडे तयार स्किल्स असतात. तुम्ही कोणत्याही मोठ्या कंपनीत टॉप मॅनेजमेंट पाहिलं तर बहुतांश वेळा तिथे तुम्हाला बाहेरचेच लोक दिसतील आणि आपला सर्वसामान्य मराठी माणूस तो त्यांच्याच हाताखाली काम करत राहतो, कष्ट करतो, पण निर्णयाच्या टेबलावर त्याला जागा मिळत नाही. म्हणून प्रश्न असा आहे, निवडणुकीत पैसे देऊन वोट विकत घेणं हा विकास आहे का, की लोकांना टिकाऊ रोजगार देणं हा खरा विकास आहे. पण बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर मोठे मोठे पक्ष आणि नेते काहीच बोलले नाहीत. मित्रांनो, आपण आतापर्यंत जे मुद्दे पाहिले ते फक्त थोडेच मुद्दे होते. असे अजूनही बरेच मुद्दे आहेत जे रोज आपल्या डोळ्यांसमोर घडत असताना आपण पाहतो. पण प्रश्न असा आहे, निवडणुकीच्या वेळी आपण खरंच या गोष्टींवर विचार केला होता का, की आपण पुन्हा एकदा भावनांमध्ये वाहून गेलो. पक्ष, चिन्ह, घोषणा आणि ओळखीच्या चेहऱ्यांमध्ये आपण अडकलो. आपण हा विचार केला का, हा माणूस माझ्या रस्त्यासाठी काय करणार आहे, माझ्या पाण्यासाठी काय करणार आहे आणि माझ्या मुलांच्या भविष्यासाठी काय ठोस काम करणार आहे, की आपण फक्त हात जोडून मत टाकून आलो. आपण ज्या लोकांना निवडून देतो त्यांना आपण नगरसेवक म्हणतो. सेवक म्हणजे लोकांची सेवा करणारा. पण अनेक वेळा असं होतं, हे सेवक निवडून आल्यानंतर जनतेचे सेवक न राहता जनतेवरच राज्य करू लागतात. म्हणून पुढच्या वेळी मतदान करताना फक्त कोणता पक्ष किंवा कोणती घराणेशाही आहे हे पाहू नका. आपल्या भागात कोणत्या नेत्याने किंवा कोणत्या पक्षाने किती काम केलं आहे ते पहा. आणि यासाठी तुम्हाला कुठेही जाऊन सर्च करण्याची गरज नाहीये, कारण त्यांनी थोडं जरी काम केलं असेल किंवा आधीच सुरू असलेलं एखादं काम पूर्ण केलं असेल तरी त्याचे मोठे मोठे फ्लेक्स रस्त्यावर लावलेले असतात. तेवढं पाहून सुद्धा तुम्हाला सगळं कळून येईल. म्हणून पुढच्या वेळी हे पहा, कोण खरंच सेवा करणार आहे. आणि ज्या दिवशी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून मतदान करू त्या दिवशी मुंबई खरंच बदलेल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मराठी मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार साथियों, आप भी मौसम का मजा लीजिए.